प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. तरुणपणी लावलेले दिवे म्हातारपणी प्रकाश देत असतात. अशा प्रकारची एक चिनी म्हण आहे की माणूस आपल्या तारुण्यामध्ये जे काही करत असतो त्याचा प्रकाश किंवा त्याचा त्रास माणसाला त्याच्या म्हातारपणी होत असतो. म्हणून माणसाने कसं जीवन जगायचं त्याचा साकल्याने विचार होणं गरजेचं आहे. आजच्या तिन्ही वाचनामध्ये 3 प्रकारचे दीप आपल्यासमोर ठेवण्यात आलेले आहेत. पहिल्या वाचनामध्ये आहे श्रद्धेचा दीप, दुसऱ्या वाचनामध्ये आहे शिस्तीचा दीप आणि शुभवर्तमानामध्ये आहे सदाचरणाचा दीप. श्रद्धेचा दीप कशा प्रकारे असू शकतो तो आपल्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो. यशाया संदेष्टा आपल्या लोकांना परमेश्वराचे विचार समजावून सांगत आहेत. परिस्थिती कशी आहे बघा की इस्रायली लोकांच्या जीवनामध्ये 3 टप्पे आले. हद्दपूर्व काळ, हद्दपारीचा काळ आणि हद्दपारी नंतरचा काळ. हद्दपारीपूर्वीचा काळ यशाया संदेष्टाच्या पुस्तकामध्ये अध्याय 1 ते 39 मध्ये वर्णन करण्यात आलेला आहे. हद्दपारीमधला काळ अध्याय 40 ते 55 मध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे. आणि हद्दपारीनंतरचा काळ हा 56 ते 66 ह्या अध्यायामध्ये आपल्याला प्रतिबिंबित झालेला दिसून येतो. यशाया संदेष्टाच्या एकाच पुस्तकाचे असे हे 3 टप्पे आहेत. ते 3ही टप्पे श्रद्धेचे 3 टप्पे असतात की माणूस पाप करण्यापूर्वी अतिशय सुंदर असं जीवन जगू शकतो, परंतु बऱ्याच वेळेला त्या जीवनाला ग्रहण लागलेलं असतं निष्काळजीपणाचं. इस्रायली लोकांना संदेष्टाने खूप वेळा सावध केलं की जर तुम्ही तुमच्या पापांपासून फिरला नाहीत तर परमेश्वर तुम्हाला भयंकर अशी शिक्षा करणार आहे. आणि मग दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना तशा प्रकारची शिक्षा करण्यात आली आणि ते हद्दपारीमध्ये गेले. बाबिलोनच्या लोकांनी त्यांचं मंदिर उद्ध्वस्त केलं आणि जवळजवळ 50 वर्षे आपल्या मायभूमीपासून त्यांना दूर राहावं लागलं. तिथे देखील परमेश्वराने त्यांना आणलं होतं ते नष्ट करण्यासाठी नव्हे तर शुद्ध करण्यासाठी. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये हे लोक पुन्हा एकदा परत आलेले आहेत. त्यांनी आपलं मंदिर उभारलेलं आहे. आता त्यांनी नवजीवनाला सुरुवात केलेली आहे. अशा ठिकाणी श्रद्धेचा दीप कसा सतत जागता ठेवायचा त्याविषयी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की एकीकडे स्वतःच्या जीवनामध्ये प्रकाश पसरवायचा आणि दुसरीकडे दुसऱ्यांचं जीवन देखील उजळून टाकायचं. म्हणून परमेश्वर सांगत आहे की मी त्यांना अन्य राष्ट्रांमध्ये पाठवून माझा महिमा वर्णन करण्यासाठी प्रवृत्त करीन. परमेश्वराच्या मंदिरात जसे इस्रायल लोक परमेश्वराला शुद्ध पात्रातून अन्नार्पण आणतात तसे सर्व राष्ट्रांमधून तुमच्या बांधवांना अर्पण म्हणून घोड्यांवर, रथात, पालख्यात, खेचरांवर, सांडणीवर बसून यरुशलेमेस माझ्या पवित्र पर्वतावर आणतील. आणि त्याच्यातील काही जण याजक, लेवी व्हावे म्हणून मी घेईन असं परमेश्वर म्हणतो. इथे आता कोणत्या गोष्टीची गरज आहे? परमेश्वराच्या ह्या वचनावरती विश्वास ठेवण्याची गरज आहे. बायबलमध्ये परमेश्वराने माणसाला बरीच अभिवचनं दिलेली आहेत. आता गरज आहे त्या अभिवचनावरती श्रद्धा ठेवून त्यानुसार जीवन जगण्याची. त्यासाठी परमेश्वराची कृपा मागूया. दुसऱ्या वाचनामध्ये इब्री लोकास पत्र लिहिणारा लेखक आपल्याला शिस्तीचं महत्त्व समजून सांगत आहे की जर परमेश्वर आपल्याला कोणत्याही प्रकारे शिक्षा करत असेल तर आपल्याला नष्ट करण्यासाठी नव्हे तर शुद्ध करण्यासाठी करत असतो. म्हणूनच हा लेखक आपल्या लोकांना सांगत आहे की माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नकोस. त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नकोस. कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्यांना तो पुत्र म्हणून स्वीकारतो त्या प्रत्येकाला तो फटके मारतो. शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत आहात.
देव तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवतो आणि ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे? कोणतीही शिक्षा सुरुवातीला आनंदाची वाटत नाही, खेदाची वाटत असते. परंतु ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देत असते. इथे शिस्तीचा दीप कशा प्रकारे माणसाचं जीवन उजळून काढत असतो त्याविषयी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि तिसरा दीप आहे सदाचरणाचा दीप. कोणीतरी प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारला, प्रभूजी, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय? आणि येशूने त्यांना सुंदर असं प्रवचन दिलं की अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. काय नक्की घडत होतं की लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बरंच कार्य करण्याचा प्रयत्न करत होते. एकीकडे हे कार्य आहे, पण दुसरीकडे त्यांचं वागणं आहे. त्यांचं वागणं मात्र अनाचारासारखं होतं, असं नंतर दोष त्याने दिलेला आहे. म्हणजे परमेश्वर आपल्याकडून नक्की काय अपेक्षित करत असतो? नुसतं चांगलं कार्य नाही, तर सदाचार म्हणजे चांगली वागणूक. आपल्या हातून भरपूर कार्य होऊ शकतं, परंतु आपण स्वतःला आणि इतरांना कशा प्रकारे वागवतो त्यावरती आपला न्याय ठरणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने जणू काही आपल्याला न्यायसमयी कोणते निकष वापरले जातील त्याची छोटीशी झलकच दिलेली आहे. हा सदाचरणाचा दीप सतत आपल्या जीवनामध्ये तेवत राहावा म्हणून आपण प्रयत्नशील राहूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आजचं जे प्रतिसाद स्तोत्र आहे ते आपल्याला पाचारण करत आहे. घेऊन हाती ध्वज प्रीतीचा प्रेम जगाला द्या, दीप बनोनी सर्व जगाला प्रकाश प्रभूचा द्या, प्रकाश प्रभूचा द्या.